गोष्ट तुझी आणि माझी भाग दुसरा। आता साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता। आता सगळ्यांनी सुटकेचे निश्वास सोडले होते, कारण 2 वर्ष तरी धावपळ नव्हती, पण तिला आता दुहेरी आव्हानाला सामोरे जायचं होतं। तिला आता आपला अभ्यास सांभाळून त्यालाही वेळ द्यावा लागणार होता। पण यात त्याने तिची दुविधा दूर केली। एक दिवस ते भेटले असता तो म्हणाला, अनु, आत्तापासून फक्त अभ्यास करायचा, काही मदत लागली तर मी आहेच। आता आपल्या भेटी जरा कमी कराव्या हव्यात, पण काळजी करू नकोस, मी रोज रात्री तुला फोन करेन। म्हणजे आपण अजिबात भेटणार नाही का? तिने विचारलं। तसं नाही ग पिल्लू, भेटायचं पण महिन्यातून 1-2दा, आणि हे तुझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून ना, त्याने तिला समजावलं। तीही कसून अभ्यासाला लागली आणि भरघोस यश मिळवत होती। त्याच्या साथीने तिचा आत्मविश्वास खूप वाढला होता। ती एकांकिका स्पर्धा, लेखन स्पर्धा, नाटक स्पर्धेतून झळकत होती। याचं बरंचसं श्रेय ती त्याला द्यायची, कारण तिला अभ्यासाबरोबर या साऱ्यामध्ये भाग द्यायला तो प्रोत्साहित करायचा। आता ती शेवटच्या वर्षाला होती। तिने सलग दुसऱ्या वर्षीपासून मराठी गोल्ड मेडल जिंकलं होतं। या वर्षीसुद्धा ते तिला मिळावं असं वाटत होतं। तिनेही जिद्दीने अभ्यास केला होता। पेपर्स पण छान गेले होते। ती सगळ्यांच्या अपेक्षावर खरी उतरली होती। आज पुरस्कार सोहळा होता, त्याला सगळे उपस्थित होत्या। तो आणि त्याचं कुटुंब आणि तिचे आई वडील, आई, ताई, आणि तितक्याच अनाउन्समेंट झाली। कुमारी अश्लेषा गर्दे मराठी विषयात प्रथम। ती स्टेजवर गेली, तिला पदक प्रदान करण्यात आलं। तिच्या भाषणात तिने याचे सारे श्रेय आपल्या आईबाबांच्या कष्टाला आणि त्याच्या सपोर्टला दिलं। सगळे घरी आले। तिचे बाबा खूप खुश होते, कारण त्यांची इच्छा होती की तिने त्याचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करावं, आणि आज त्यांना ते साकार होताना दिसत होतं। त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। आता प्रतीक्षा संपली होती। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व कुटुंबियांची बैठक झाली। ती एकुलती एक असल्यामुळे तिच्या आईबाबांनी लग्न थाटामाटात करायचे ठरवले। तसेच त्याच्या घरातील सुद्धा हे शेवटचे कार्य होते, त्यामुळे त्याच्या घरातील मंडळी या मताशी सहमत होते। लगेच पत्रिका छापल्या। बाबा आणि दादा जाणार होते पत्रिका वाटायला। सगळ्यांना पत्रिका वाटल्या। दूरच्या नातेवाईकांना पोस्टरने पत्रिका पाठवल्या होत्या। लग्न मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ठरवले होते, कारण जूनमध्ये त्याची हायर सेकंडरी सुरू होणार होती, आणि तिला ही पुढे शिकायची इच्छा होती। त्यामुळे तिचं MAH वर्ष सुरू होणार होतं। लग्नाला आता अवघे 2 महिने राहिले होते। खरेदीची लगबग सुरू झाली होती। मनापाच्या साड्या, घरच्यांसाठीचे कपडे, नवरीच्या साड्या, तिने ड्रेस, दागिने, सगळ्यांच्या लहान सहान गोष्टींची खरेदी सगळे आता बाहेर करत होते। पाहुणे येत होते। काका, काकू, आत्या, मामा, मैत्रिणी, सगळेच घर भरलेलं होतं। रोज पंक्ती उठत होत्या। सगळे आनंदी होते। तयारी वेगाने होत होती। तिच्या रुकवत तयार होता, कारण तिला लहानपणापासूनच विणकाम, भरतकाम, शिवण याची आवड होती। तिने कितीतरी मायक्रमच्या वस्तू तिने बनवल्या होत्या। आता फक्त रुकवताचा फराळ बनवायचा बाकी होता। तो शेवटच्या आठवड्यात करायचा असे आईने ठरवले होते। रुकवत म्हणजे मुळात काय तर माहेरून बारीक सारीक तिच्या घरोपयोगी गोष्टी ठेवायच्या आणि तिच्या काही आठवणी त्यात ओवायच्या। पूर्वी बालविवाह व्हायचे। 8-9 वर्षाची चिमुकली नवरी होऊन जायची, त्यामुळे तिच्या रुकवतात मातीची भातुकली हमखास असायची। पुढे वयोमर्यादाचा कायदा आला, आणि त्याचबरोबर रुकवतही बदलला। आज अनुच्या रुकवतामध्ये तिने भरलेल्या उपाशी कव्हर्स, विणलेला तोरण, टॉवेल्स, मायक्रमच्या केलेल्या बास्केट्स, तोरण, वॉल हँगिंग, फोटो फ्रेम आणि असं बरंच काही होतं। बाबांनी खास तिची लहानपणाची लाकडी भातुकली शोधली होती। त्यांनी तिच्यासाठी घेतलेला छोटासा फ्रॉक देखील ती ठेवणार होती, आणि लेखिका असल्यामुळे तिच्या हस्तलिखित काही कवितांच्या वह्या पण ठेवू असे बाबा म्हणत होते। त्याबरोबर फराळ होताच। मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी सगळेच गेले होते। तिने सुंदर अशी नाजूकशी डिझाईन पसंत केली।
त्याच्यासाठी चेनसुद्धा तिनेच निवडली होती. तिचे दागिने आई, वहिनी, ताई सगळ्यांनी मिळून निवडले होते. तिच्या साड्या, बाकी सारी गोष्टी सगळ्यांची खरेदी झाली होती. सगळं अगदी छान चाललं होतं. पण अचानक तिला त्या घरात परकेपणा जाणवायला लागला होता. तिच्या हक्काच्या घरात पाहुणी झाली होती. सगळे तिची उठबस करत होते. बाबा तर पाण्यापासून ते जेवणाच्या घासापर्यंत तिला भरवत होते. वारंवार त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत होतं, आता तू दुसऱ्या घरात जाणार आहेस, तू दुसऱ्याची होणार आहेस, आता त्यांचा जास्त हक्क असेल तुझ्यावर, पुन्हा कधी 2 घास भरू शकेन असं वाटत नाही. त्यांचे हे शब्द घणासारखे तिच्या जिव्हारी लागत होते. आज तिला वाटत होतं आपल्याला एखादा भाऊ असता तर किती छान झालं असतं ना. आपल्यानंतर त्याने आई बाबांना सांभाळलं असतं. आता आपण इथे नसणार, त्यांचं कसं होईल. कोण आईची औषधे देईल, कोण बाबांचे पाय चेपून देईल, असे अनेक विचार तिच्या मनाला सतावत होते. पुन्हा पुन्हा ती घरभर फिरत होती. याच घरात तिचं 20-22 वर्षाचं आयुष्य गेलं होतं. कोपऱ्यातल्या तिच्या लहान लहान आठवणी जाग्या होत होत्या. घरी कधीतरी एकटीच असताना किचनमध्ये केलेले प्रयोग कधीतरी फसलेले, तर कधी फक्कड झालेला बेत, लहानपणी अभ्यासासाठी पडलेला ओरडा, कधीतरी पडलेला मार आज तिला आठवत होता. रात्र बोर्डाच्या परीक्षेचा केलेला अभ्यास, बाल्कनीत मारलेल्या निकालाच्या दिवशीच्या त्या अस्वस्थ फेऱ्या, सगळंच आठवत होतं तिला. आई बाबा कुठून तरी आले होते आणि ती एकटीच होती घरी. तेव्हा बाबा म्हणाले, अगं किती तो घर कोंबडेपणा, बाहेर येत जा की आमच्या सोबत. तेव्हा घरच्या भिंतीला मिठी मारत ती म्हणाली होती, मी माझ्या घराला सोडून कुठेच जाणार नाही. आणि आज त्याच घरात ती काही दिवसाची पाहुणी म्हणून वावरत होती. रात्री आपल्या वेदनांना तिने उशीवर वाट मोकळी करून दिली. लग्न 4 दिवसावर आलं होतं. आज तिच्या मेहंदीचा कार्यक्रम होता. तिच्या हातावर तिची ताईचं मेहंदी रेखाटणार होती. संध्याकाळ झाली. मैत्रिणी जमला. बायका हसत खेळत साऱ्या कार्यक्रमात वावरत होत्या. तिच्या हातावर त्याचं नाव मुकुंदा असं कोरलं होतं. तिच्या हृदयात कोरलेलं नाव आज हातावरच्या मेहंदीत उतरलं होतं. तेवढ्यात तिचा फोन खणखणला. त्याचाच फोन होता. कोणीतरी आणून दिला, पण दोन्ही हाताने मेहंदी असल्याने ती उचलू शकली नव्हती. समोर बसलेल्या मैत्रिणीने फोन चालू करून स्पीकरवर ठेवला आणि त्याचा आवाज आला, राणी सरकार, आटोपली का मेहंदी? आणि हो, माझं नाव कोरलंय ना त्यात, नाहीतर विसराल. त्याच्या वाक्यावर साऱ्या जणी हसल्या. तिला अगदी ओशाळल्यासारखं झालं. ती गडबडून म्हणाली, आहो काय हे, जरा थांबायचं म्हणून नाही, चालू आहे मेहंदी काढणं, झाली की फोन करते नंतर, ठेवा आता. तेवढ्या समोरून विश्वा बोलली, काय हो हे सर, तुमच्या राणी सरकार आमच्या पण सखी आहेत. म्हटलं जरा रमू द्या की त्यांना आमच्यात. हे दोन दिवस आणि हो, तिच्या हृदयातच तुमचं नाव कोरलंय म्हणून मेहंदीत करण्याची मेहनत आम्हीही घेतलीच. बरं, घाबरू नका. साली साहेबा, आपली आज्ञा. शिरसावंत, बरं, 2 दिवस आमच्या राणी सरकार तुमच्या असतील, पण फक्त 48 तास. तिसऱ्या दिवसापासून त्या कायमच्या आमच्या असतील. कबूल? तो मिश्लीलपणे म्हणाला. कबूल आहे भाऊजी, विश्वा हसत म्हणाली आणि फोन कट झाला. अर्ध्या तासाने हातापायावरची मेहंदी पूर्ण झाली. रात्री झोपेपर्यंत मेहंदी सुकली होती. ताईने साखरेचं पाणी लावलं आणि प्लास्टिक पिशव्या बांधून दिल्या. झोपवलं. अगदी जयंत ताफा होता ताईचा. सकाळ झाली. सकाळीच तिने मेहंदी धुतली. अगदी छान रंगली होती. त्या रंगातूनच त्यांचं स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर असलेलं प्रेम प्रगट होत होतं. आज चुडा भरायचा होता, त्यानंतर दिवा लावणार होते. 4 वाजेपर्यंत कासार आला होता. ते एक म्हातारा बाबा होते. चहा पाणी झाल्यावर त्यांनी चुडा भरायला सुरुवात केली. आपले एक अनुभव सांगत ते हळुवारपणे एक बांगडी भरत होते. तिचा चुडा भरून झाल्यावर घरातल्या इतर बायकांनीही बांगड्या भरून घेतला. हा कार्यक्रम आटपेपर्यंत 6 वाजले होते. 7 वाजता दिवा लावणार होते, तर जाणत्या बायकांच्या ओवयांना सुरुवात झाली होती. ओवया म्हणजेच 5 सवासनींनी 5 प्रकारचे धान्य उखळीत कुटताना गायलेल्या ओव्या.
7 वाजता तिने दिव्याची पूजा केली आणि दिवा दाखवला. दिवा म्हणजे 5 सवासणींनी आणि नवरीने मिळून त्या मंडपात दिवा दाखवायचा, जिथे दुसऱ्या दिवशी हळद होणार आहे. यानंतर आता तिला कुठेही घराबाहेर पडता येणार नव्हतं. त्यालाही ती थेट लग्न मंडपात भेटणार होती. तिचं कपाट, पलंग आणि बाकी सामान त्यांच्या नव्या कानक्यांच्या घरी पोचवलं होतं. त्यांच्या घरी सुद्धा गडबड चालू होती. त्यांच्या रूममधला पलंग खालच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आला होता. तिचं कपाट त्याच्या खोलीत ठेवलं होतं. सगळं कार्य त्याच्या मूळ जुन्या घरी पारशेला पार पडत होतं. तिथे त्याचे धाकटे काका आणि त्यांचं कुटुंब राहायचं. सगळे सण तिथे साजरे व्हायचे. त्यांच्या काकांना एक मुलगा होता. त्याचं लग्न झालं होतं. याचं लग्न शेवटचंच असल्याने बरीच धामधूम होती. दारात हळदीसाठी मांडव सजला होता. हळदीचा दिवस उगवला तोच मुळी गडबड गोंधळ घेऊन आज सगळे पाहुणे जमलेले. 2 रात्री जागून केलेला रुखवताचा फराळ सगळ्या बायका पॅक करत होता. संध्याकाळी 7 वाजता हळद सुरू होणार होती. दिवसभर बाबा सगळं नीट झालंय ना, काही राहिलं तर नाही ना याची खात्री करून घेत होते. पुन्हा सगळ्यांना सूचना देत होते. उद्याला हॉलवर न्यायच्या सामानाची यादी तयार करून चेक करत होते. राहिलेले सामान भरत होते. गावातले सगळेच होतेच की मदतीला. घरात बायका आणि बाहेर सारे पुरुष मिळून कामाला लागले होते. गावात हेच चांगलं असतं. कोणतंही कार्य असलं तर सगळेच हेवे दावे विसरून आपल्याच घरातलं कार्य असल्यासारखे वावरतात. दिवस असाच गडबडीत गेला. 7 वाजता तिच्या अंगाला हळद लागली. पिवळ्या रंगाची साडी आणि वहिनींनी स्पेशल केलेले फुलांचे दागिने घालून ती बसली होती. घरातही एकमेकांना हळद लावली जात होती. 7:30 वाजता त्यांची उष्टी हळद घेऊन त्याचा दादा आला. तीही तिला लावण्यात आली. तिची उष्टी हळद घेऊन तिचा चुलत भाऊ त्याच्या घरी गेला. एकमेकांना एकमेकांच्या नावाची उष्टी हळद लागली. भटजींनी हळकुंड बांधले. हळद आटोपली. तिला घेऊन बायका नीम बांधलेल्या ठिकाणी घेऊन आल्या. नीम म्हणजे चौकोनी आकाराचे सूत बांधलेले, ज्यात हळदी नंतर वधूला आत बसून आंघोळ घातली जाते. तिला आत बसवलं. तिच्या आत्या तुळशीजवळच्या पूजा केलेल्या तांब्यात घेऊन आली. त्यातलं पाणी तिच्या डोक्यावरून खाली ओघळलं आणि तिचा नीम उतरला. गोव्यात लग्नाआधी मुलीला निम्म्या म्हणजेच कुमारी म्हटलं जातं. हळदी अगोदर विधिवत पूजा केलेल्या या तांब्यातलं पाणी तिच्या डोक्यावरून सोडलं म्हणजेच ती मुलगी बाई बनते असं मानलं जातं. या विधीनंतर ती आंघोळ करून आली. सुंदर पोपटी साडी नेसून ती आली आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. रात्री 9 वाजेपर्यंत सगळं आटोपलं. पुन्हा एकदा सगळं चेक करून सगळे झोपले. पण तिला मात्र झोप लागली नव्हती. आजची रात्र तिच्या घरातली शेवटची हक्काची रात्र होती. यानंतर ती 2 दिवसासाठी माहेरवाशीण म्हणून येणार होती. पुन्हा सगळं पूर्वायुष्य आठवत तिला कधीतरी झोप लागली आणि तो दिवस उजाडला ज्याची ते दोघे आतुरतेने वाट बघत होते. आज 4 वर्षांनी शेवटी ते सप्तपदीच्या बंधनात अडकणार होते. तो दिवस होता गुरुवार दिनांक 14 मे 2018. मुहूर्त दुपारी 1:10 होता. सकाळी 9 वाजता तिच्या घरचे सगळे बोडगेश्वर संस्थान म्हापसा या हॉलवर पोहोचले होते. तिला नारंगी रंगाची नऊवारी नेसून आणि केस नीट विंचरून हॉलवर आणली होती. बाकी तिची तयारी ताईने तासभर लागून हॉलच्या रूमवरच केली होती. भटजीबुवा येऊन विधीची तयारी करत होते. त्यानंतर तो व त्याचे घरचे आले. आज तोही अगदी राजबिंडा दिसत होता. या 3 वर्षात त्याचं सडपातळ शरीर छान भरलं होतं. त्यामुळे आज तो अगदी भरदार वाटत होता. तो पांढरा कुर्ता आणि नारंगी धोतर नेसला होता. तिच्या आईने ओवाळून त्याला आत घेतलं. जरा वेळाने विधी सुरू झाली.
तीही गौरीहार पूजायला बसली. माझा संसार तुझ्या आशीर्वादाने सुखाचा होऊ दे. सगळ्या सुख दुःखाच्या परिस्थितींना तोंड देण्याचं बळ मला दे. माझ्या घरच्या सगळ्यांना सुखी ठेव, अशी मनोमन प्रार्थना ती करत होती. तेवढ्यात भटजीचा आवाज आला. वधूच्या मामांनी वधूला घेऊन या आणि नववधूचे तेच मुखी घेऊन उरात होणारी अनामिक हुरहुर तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. नव्या उमेदीने ती भोवल्यावर चढली. समोर अंतरपाट आड तो उभा होता. भटजी मंत्र म्हणत होते. दोघांच्या डोक्यावर अक्षता पडत होत्या. अंतरपाट हटला आणि पवित्र अग्नीसमोर आणि सर्वाच्या साक्षीने दोघांनाही एकमेकांना माळा घातला. बाबा कन्यादानासाठी पुढे आले. तो विधी पार पडताच त्याने तिच्या भांगेत कुंकू भरले आणि गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिची कलवरी ताई होती तर त्याची कलवरी वहिनी होत्या. त्यांची गाठ वहिनींनी बांधली. नंतर दोघे सप्तपदीसाठी उभे राहिले. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघे एकमेकांच्या साथीने सप्तपदी चालले. दोघे जन्मोजन्मीच्या नात्याच्या बंधनात बांधले गेले. त्यांच्यासमोर तांदूळ भरलं ताट भटजीने ठेवलं. त्यावर त्याने अनुराधा असं नाव कोरलं. नंतर इतर विधी झाल्या. नंतर सुरळीत पार पडलं. आता ती चिरंजीव सौभाग्यकाक्षिणी नसून ती सौभाग्यवती झाली होती. तिच्या नावापुढे आता त्याचं नाव लागणार होतं. सौ अनुराधा मुकुंद बर्वे. दोघे कपडे बदलण्यासाठी आपापल्या खोल्यामध्ये गेले, कारण आता भेटवस्तू देण्याची लगबग सुरू होणार होती. तिच्यासाठी त्याने निवडलेला खास राणी रंगाचा शालू ती नेसली. ज्वेलरीचा सेट बदलला. त्यानेही सगळ्या विधीमध्ये तिला मॅचिंग केलं होतं. आताही तो त्याचं रंगाचा कुर्ता घालून तयार झाला. दोघे पटकन बाहेर आले. 2-2.5 तासात तो ही कार्यक्रम आटोपला. नंतर दोघे आणि कुटुंबीय जेवायला गेले. तो आणि सगळे कुटुंब जेवायला बसले. त्यांनी एकमेकांना घास भरवला. जेवणे आटोपली. गर्दी आव्हाना कमी झाली होती. आता हॉलवर मोजकीच माणसे होती. दोघांची कुटुंब आणि काही नातेवाईक आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी. आणि आता क्षण आला होता तो पाठवणीचा. तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या होत्या. बाबांनी मिठी मारली होती. बाबांनी मिठी मारून रडत होती. पुन्हा स्वतःची काळजी घ्या, माझी काळजी करू नका, असं सांगत होती. बाबाही तिच्या पाठीवरून हात फिरवत होते. सगळेच हळवे झाले होते. शेवटी बाबा तिचा हात त्याच्या हातात देत म्हणाले, जावई बापू, माझी छोटीशी चिवताई तुमच्या स्वाधीन करतोय. आजवर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तिला. काळजी घ्या तिची. काही चूकभूल झाली तर पोटात घ्या. एकमेकांची साथ कधी सोडू नका. सुखाने संसार करा. एवढं बोलून बाबांनी डोळे पुसले. तो बाबांना आश्वासक स्वरात म्हणाला, बाबा, काळजी करू नका. आजपासून तिची आणि तुमची जबाबदारी माझी. कारण तिचे आई बाबा आणि माझे आई बाबा असा फरक मी करणार नाही. आजपासून मीच तुमचा मुलगा. काही लागलं तरी अर्ध्या रात्री सुद्धा मला फोन करा. आणि हो मलाच करा. कारण आमच्या सौभाग्यवतीने एकदा का बेडवर पाठ टेकली म्हणजे तिला थेट दुसऱ्या दिवशी सकाळी गजरांच्या आवाजाने जाग येते. हे माहितीये बरं मला. वातावरण हलकं करण्यासाठी त्याने विनोद केला. सगळ्यांच्या तोंडावर हास्याची लकीर उमटली. एव्हाना सगळे सामान टेम्पोमध्ये भरले होते. सगळे हॉल बाहेर आले. दोघे गाडीत बसले. सगळ्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशांना निघून गेल्या. हा होता त्याचा लग्नानंतरचा पहिला दिवस. आई आणि वहिनी दोन्ही बाजूंनी बसल्या होत्या आणि हे दोघे मध्ये बसले होते. आई आणि वहिनी पुढच्या विधीच्या विषयी बोलत होत्या, तर तो तिचा हात हातात घेऊन पाहत होता आणि ती पुन्हा हात सोडून घेत होती. तेवढ्यात खोटं खाकरत वहिनी म्हणाल्या, आम्हाला पण कळतंय जाऊबाई. आम्हालाही कळतंय जाऊबाई, काय चाललंय ते. बांगड्यांची किनकिन आमच्या पण कानी येते. म्हटलं, काय हो भाऊजी. वहिनींनी असं म्हणताच तिला जरा लाजल्यासारखं झालं.
काय रे मुकुंदा, किती तो उतावीळपणा. बसू दे ना बिचारीला, स्वस्त जरा, थकली बघ किती ती. ते नाही, तुझं आपलं काहीतरी वेगळंच, असं म्हणत आईने दुजोरा दिला. तसा तो जरासा खट्टू झाला. बरं आई, सॉरी, असं म्हणत त्याने मान सीटवर रेलत डोळे मिटले. गंमत केली भाऊजी, मनावर नका घेऊ, वहिनी हसत म्हणाल्या. त्याने नुसता हुंकार दिला. राग नाकाच्या शेंड्यावर आहे नुसता, असं म्हणत आईने त्याचं नाक ओढलं. तिलाही कळलं होतं की त्याला राग आलाय म्हणून. अर्धा पाऊण तासात गाडी गावातल्या देवळासमोर थांबली. त्यांनी आत जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि देवळापासून ते घरापर्यंत वाजत गाजत वरात निघाली. घरी पोचले तोपर्यंत आई आणि वहिनींनी गृहप्रवेशाची सगळी तयारी करून ठेवली होती. तांदूळ भरून माप उंबरठ्यावर ठेवलं होतं. ते दोघे दारासमोर उभे होते. आईंनी ओवाळलं आणि तिला माप ओलांडून आत यायला सांगितलं होतं. तेवढ्यात मागून आवाज आला, उखाणा घ्यायला सांगा आधी. अनु, घे बाई उखाणा, आई म्हणाल्या. चंद्रसूर्याच्या गावी नव्हते दिवे, पती म्हणून जन्मोजन्मी मला मुकुंदरावच हवे. असा सुंदर उखाणा तिने घेतला आणि माप ओलांडून आत आली. त्याचं घर माणसांनी गजबजलेलं होतं. सगळे फ्रेश होऊन आल्यावर ओळखी झाल्या. थोरा मोठ्यांच्या पाया पडून झालं. तिने आईबाबांना फोन करून सुखरूप पोचल्याचा निरोप कळवलं. तिचं सामान परस्पर नव्या घरी गेलं होतं. सोबत त्याचा दादा गेला होता. त्या रात्री दह्यामेळा म्हणजेच वराच्या घरी लग्नादिवशी घालण्यात येणारा गाव जेवण होतं. सगळं उरकत उशीर झाला झोपायला. 1 वाजला. आज ती आई आणि वहिनीकडे झोपणार होती. तिला साडीत झोपणं जरा अवघड जात होतं. आईंनी तशी तिला सूट दिली होती की तिला हवं तर ती ड्रेस घालून झोपू शकते, पण तीच नको म्हणाली. मध्यरात्री कधीतरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली. अनोळखी जागा होती ना, त्यामुळे ती उठली, फ्रेश झाली, आंघोळ करून किचनमध्ये आली. सगळ्या बायकांना नाश्त्याची तयारी करत होत्या. ती कामाला हात घालणार एवढ्यात काकी म्हणाल्या, बाय नको करू, काही तशी प्रथा आहे. नव्या नवरीने 5 दिवस काम करायचं नसतं. मग ती गप्पच बसली. आईंना तिची व्यथा कळाली. त्या हसत म्हणाल्या, आमच्या सुनबाईंना स्वस्त बसवत नाही. तिच्या हातात चहाचा कप देत म्हणाल्या, घ्या, आज आपल्या पतिदेवांना आपणच चहा देऊन या. तिने खोली विचारून घेतली आणि जायला वळली. चहा घ्या, पण दुरूनच हो, पूजा व्हायची आहे अजून. मागून कुणीतरी खट्टाळपणे म्हणालं. तिने खोली शोधून काढली आणि आत आली. तो अजून झोपलेलाच होता. दादा नुकताच उठला होता. तिला बघताच तो बाहेर निघून गेला आणि दार ओढून घेतलं. तिने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि त्याला उठण्यासाठी त्याच्या जवळ गेली. तो झोपेत एखाद्या लहान मुलासारखं दिसत होता. तिने आपल्या ओल्या केसांचं पाणी त्याच्यावर शिंपडलं आणि कानापाशी बांगड्या वाजवल्या. त्याने डोळे उघडले आणि क्षणभर तिला पाहतच राहिला. साडी नेसलेली, चुडा भरलेल्या हातांनी ओलेत केस पुसणारी, त्यांच्या नावाचं कुंकू लावणारी, हातावर त्याच्या नावाची मेहंदी रेखाटलेली आणि गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून आज त्याची प्रेयसी त्याच्या पत्नीच्या रूपात उभी होती. काय बघताय असे? अहो उठा आता, चहा आणलाय, पिऊन घ्या, गार होईल नाही तर. ती चादरीची घडी घालत बोलत होती. तरी तो धिम्म जागाचा हल्ला नाही. तसाच झोपून म्हणाला, ए बायको, हात दे ना. तिने हात पुढे केला आणि तिला त्याने खेचलं. बेसावत ती त्याच्यावर कोसळली. अहो काय हा बालिशपणा, तुम्ही पण ना अगदी लहान मुलांसारखा करता, असं म्हणत ती कशीबशी उठून बसली. या गडबडीत तिचा पदर घसरून त्याच्या अंगाखाली गेला होता. ती तो सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती, पण हा उठायला काही तयार नव्हता. असं काय करताय? उठा ना, तोंड धुवून घ्या आणि चहा प्या. सोडा ना पदर प्लीज. ती गयावया करत होती. तो हसत म्हणाला, हा कालचा गाडीमधला बदला आहे, कळलं? असं म्हणत त्याने अजून अंगाभोवती तो पदर गुंडाळला. शेवटी तिने खेचून पदर घेतला. तो तोंड धुवून आला. अहो चहा गार झालाय, मी
मी गरम करून आणते असं म्हणत ती कप घेणार तेवढ्यात त्याने तिला पाठवून मिठी मारली. नको ना, तू जाऊस बाहेर, आजच्या दिवशी चालेल मला थंड चहा असं म्हणत त्याने एका घोटात चहा संपवला. तो तिचा मुका घेणार तेवढ्यात ती त्याच्या हातातला कप घेऊन त्याच्या मिठीतून निसटली. ती थेट किचनमध्ये आली. तिचा तो अवतार पाहून सगळ्याच हसू लागल्या. भाऊजींचा चहा जरा जास्तच गोड झालाय दिसतोय, वहिनी तिला चिडवत म्हणाल्या. तिने कप तिथेच ठेवला आणि लाजून आतल्या खोलीत पळाली. नाश्ता झाल्यावर तुळशीसमोर हळकुंड सोडण्याचा विधी झाला. संध्याकाळची सत्यनारायणची पूजा देखील निर्विघ्न पार पडली. मध्ये 4 दिवस एका घरात असून देखील तिला स्पर्श करणं सोडाच भेटणंही शक्य झालं नाही त्याला. जेव्हा तो तसा प्रयत्न करायचा तेव्हा तिला ती बायकांच्या गराड्यात सापडायची आणि त्याला काही करता येत नसायचं. आज 5 दिवसांनी परतावणं म्हणजेच वधूच्या घरी घरच्यांच्या घरच्यांना आणि वधूच्या गावातल्यांना घालण्यात येणारच जेवण. तो विधीही व्यवस्थित पार पडला आणि त्याचं कुटुंब म्हापशांच्या घरी परतलं. तो दिवस सगळं आवरण्यात आणि साफसफाईत करण्यात गेला. संध्याकाळपर्यंत सगळे स्थिरावले. दादा आणि वहिनींनी त्यांची खोली छान सजवून ठेवली होती. मोगऱ्यांच्या फुलांनी सजवली होती, कारण आज त्यांची पहिली रात्र होती. गप्पा मारत संध्याकाळी सरली रात्र झाली. सगळेच थकले होते, त्यामुळे लवकरच आपापल्या रूममध्ये गेले. तो आधीच रूममध्ये गेला होता. ती दार उघडून आली आणि दार लावून घेतलं. तिच्या पायातल्यांची रुंजून ऐकून तो खुशीवर वळला. ती ड्रेसिंग टेबल समोर बसून सगळे दागिने काढून ठेवत होती आणि तो तिला निहाळत होता. दागिने कपाटात ठेवण्यासाठी ती वळली तेव्हा तिची नजर त्याच्याकडे गेली. अय्या सर, तुम्ही जागे आहात? मला वाटले झोपलात असं म्हणत तिने दागिने कपाटात ठेवले आणि ती बेडवर येऊन बसली. हातात चुडा नसलेली साडी आणि गळ्यातल्या मंगळसूत्र एवढंच होतं तिच्या अंगावर. त्याने लाईट मालवली आणि छोटा निळा बल्ब पेटवला. त्याचा मंद प्रकाश खोलीत पसरला. तीही बाजूला झोपली, पण दोघे अंतर राखून झोपले होते, कारण एकमेकांच्या इतक्या जवळ येण्याची ही पहिलीच वेळ. दोघांच्या मनात अनेक विचार येऊन जात होते. एकमेकांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू जातील का याचाच जणू दोघे विचार करत होते. एरवी कितीकदा तरी स्पर्श झाला होता त्यांचा एकमेकांना, पण आजचा स्पर्श वेगळा विशेष होता. साधारण अर्ध्या तासाने त्यांच्या लक्षात आलं की ती पुन्हा कूस बदलते. त्याने न राहून विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का? ती उठून बसत म्हणाली, मला साडीत झोपायची सवय नाही ना, त्यामुळे झोप येत नाही असं म्हणून ती उठली आणि तिने सेफ्टी पिन्स काढून ठेवल्या. साडी जराशी सेल व्हावी म्हणून ती झोपणार एवढ्यात तो समोर उभा राहिला. तिने नजर चोरली. त्याने थेट पदराला हात घातला. ती पदर पकडत पटकन पाठमोरी वळली. त्याने हळू तिला जवळ ओढलं. ओठांवर ओठ टेकले आणि दीर्घ चुंबन घेतलं. हळूहळू वस्त्रे अंगावरून विलग होत गेली. दोघे उत्तेजित झाले. शरीराचा रोम फुलला. दोघे आता वस्त्रविरहित पलंगावर होते. ती डोळे मिटून पडून राहिली. तो बेभान झाला होता. रात्र धुंद होत होती. दोघे एक होत होते. 4 वर्ष ठेवलेला संयम आज उत्तेजनातून निघत होता. दोघांचे श्वास एकमेकात मिसळत होते. वेदनेबरोबर तिच्या तोंडून निघणारे हुंकार हवेत विरून जात होते. शेवटी तो शांत झाला. ती उठून कशीबशी बाथरूममध्ये शिरली आणि शॉवर चालू केलं. मांड्या विलग होताच तिला जोराची कळ आली. ती अगदी डोक्यात गेली. त्याचबरोबर ती अगदी कळवळली. पाण्याबरोबर खाली थिबकणार रक्त तिचं कौमार्य भंग झाल्याची साक्ष देत होतं. ती हळू चालत बाथरूम बाहेर आली आणि तसंच तिने बेडवर अंग टाकलं. थकव्यामुळे आणि वेदनेने तिला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी वहिनीच्या हाकेने त्यांना जाग आली. दोघे एकमेकांच्या बाहुपाशात होते. तिने आतूनच येते असं सांगितलं. चादर बाजूला सारून ती बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली आणि आवरून खाली आली. तिला
चालायला जरासा त्रास होत होता. संध्याकाळी वहिनींनी तिला त्यावरचा उपाय सांगितला. गरमीमुळे त्याने अंगावरचं टी शर्ट काढलं तेव्हा ती लाजूनच आत गेली. सगळे गालातल्या गालात हसत होते. त्याच्यानंतर लक्षात आलं रात्रीच्या घाळ्या जखमांचं सगळ्यांना दर्शन होत होतं. त्याने लगेच टी शर्ट अंगात चढवलं आणि तोही तिच्या मागोमाग आत गेला. ती पॅकिंग करत होती. तोही तिला मदत करू लागला. रात्रीपर्यंत त्यांच्या मदतीने तिने सारं पॅकिंग केलं. 2 दिवसांनी ते पहलगामला हनीमूनसाठी निघणार होते. पहलगाम काश्मीरमधलं थंड हवेचं ठिकाण होतं. बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेलं गाव. तिथल्या टुरिस्टसाठी असलेला खास बंगलो क्वार्टरमधून बाहेरचं छान विहंगम दृश्य दिसायचं. दोघे 10 दिवस तिथे राहणार होते. दोघांनी दुपारीच तिथल्या बुक केलेल्या बंगलोमध्ये चेक इन केलं. जेवण करून जरा आराम केला आणि संध्याकाळी 4च्या आसपास भटकायला बाहेर पडले आणि थेट रात्रीच हॉटेलवर परतले. ते 10 दिवस त्यांनी खूप धमाल केली, खूप फिरले, सगळ्यांसाठी काही ना काही घेतलं. त्यांना ट्रॅकिंगचा नाद होता. त्यांनी ट्रॅकिंगही केलं. तिथल्या बर्फात लोळले, खेळले. सगळ्या गमती जमती कॅमेऱ्यात बंद करायला ते विसरले नाहीत. आणि रात्री त्यांच्या एकमेकांच्या बाहुपाशात रंगत होत्या. दोघे एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते. 10 दिवस कसे गेले दोघांनाही कळलं नाही. घरी आल्यावर सगळ्यांना गिफ्ट्स दिले. ती माहेरीही 2 दिवस राहून आली. बाबांसाठी तिने शाल तर आईला छान पर्स आणली होती. 6 जूनला त्याची हायर सेकंडरी सुरू होणार होती. तिचं कॉलेज जरा उशिराने म्हणजेच 18ला सुरू होणार होतं. ती आता घरी रुळत होती. छोटी विनया आता 3 वर्षाची झाली होती. दिवसभर तिच्या भोवती फिरत असायची. ती अनुला छोटी मा म्हणायची आणि वहिनींनी मम्मा म्हणायचं. दादांना पप्पा तर मुकुंदला अण्णा म्हणायची. दिवसभर छोटी मा हे असंच का, ते तसंच का असे प्रश्न विचारून भंडावून सोडायची. तिच्या प्रश्नाची उत्तरे देता देता तिच्या मागे विनू करून धावता तिला भरवताना झोपवताना दिवस कसा सरायचा तिला कधी कळायचं नाही. तिचंही सिनियर केजी 20ला सुरू होणार होतं. एक दिवस ती रूम आवरत होती आणि तेवढ्यात तो आला. अगं ये, ठेव ना ते जरा बाजूला, असं म्हणत बाजूला बसला. अहो, तुम्हाला चहा हवा असेल तर वहिनींना सांगा ना प्लीज. खूप मुश्किलने कपडे सुकलेत. विनू झोपली तोपर्यंत घड्या घालून ठेवते. नंतर फुरसत नाही मिळायची मला. ती म्हणाली, अनु, हल्ली तू अगदी टिपिकल बायको सारखी वागायला लागलीस. सकाळी उठल्यापासून आई वहिनीसोबत काम उरलेला वेळ विनूच्या मागे राहिलाच वेळ तर बाबा आणि दादांची कामं रात्र सोडून माझ्या वाटेला तू कधी येतेस? कधी येतच नाही. हल्ली पूर्वी सारख्या गप्पा पण होत नाहीत. आपल्या नवीन लग्न झालंय ना ग आपलं. तो थोडासा वैतागून रागातच म्हणाला. तिने हातातला कपडा बाजूला तिने ठेवून त्याच्या हातात हात घेतला. अहो, हे बघा, तुम्ही तुमच्याच प्रश्नात सारी उत्तर दिलीत की. आता आपलं लग्न झालंय. आई आणि वहिनी काम करत असताना मी कशी बसून राहू? विनूच म्हणाल तर एवढूस पोर ते तिचं मन मायेकडे ओढ घेत. ती माया तिला माझ्यात दिसते तर ती येते. आणि त्यात राहिले दादा आणि बाबा. तर मला सांगा, वहिनी आणि आई नाही का तुमची काळजी घेत? त्यामुळे बाबांची मुलगी आणि दादांची बहीण म्हणून मला त्यांची काळजी घ्यायला हवी. लग्नापूर्वी माझं जग तुमच्या पुरतं मर्यादित होतं, पण आता तसं नाहीये की नाही. आता आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन सगळ्यांची काळजी मला द्यायला नको का? आणि हो, तुमच्याकडे थोडा दुर्लक्ष होते माझं, त्यासाठी सॉरी. ती त्याला समजावत म्हणाली आणि तिने कान पकडले. समजावण्यात मात्र तू वस्तात आहेस बघ. ते राहू दे. मी बघ तुझ्यासाठी काय आणलंय, असं म्हणत त्याने तिच्या हातात काही वस्तू दिल्या. तिने पेटी उघडली. त्यात सुंदर अशी चेन होती. अगदी नाजूकशी होती. तिच्या लॉकेटवर सोन्याचा मोर होता आणि बारकाईने पाहिलं तर त्याचं पिसारा मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांनी सजला होता आणि त्यावर हे अक्षर कोरलेलं होतं. अगदी युनिक डिझाईन होतं ते. दुसऱ्या बॉक्समध्ये एक जाडजूड हिरव्या रंगाच्या काचेचं एकच कांकण होतं आणि शेवटी एक बॉक्स होता. त्यात छान असं घड्याळ होतं. तिने सारं बघून त्याच्याकडे एक
प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. त्याने तिला त्याच्याकडे पाठ करून बसण्याची खूण केली. ती पाठ मोरी बसली तशी त्याने तिचं मंगळसूत्र काढून घेतलं आणि ती चेन तिच्या गळ्यात घातली. त्यावर तिची प्रतिक्रिया आली, अहो काय हे मंगळसूत्र का काढलं? त्यावर तो म्हणाला, आजपासून हे तुझं मंगळसूत्र आणि नंतर ही हिरव्या बांगड्या काढून ठेव आणि हे एकच कंगन घाल. पण का? ती गोंधळून म्हणाली, हे बघ, परवापासून तुझं कॉलेज सुरू होतंय. जर तू हिरवा चुडा आणि नॉर्मल मंगळसूत्र घालून गेलीस तर तिथली मुलं मुली तुला नाव ठेवतील. कदाचित त्यांच्यात घेणार नाहीत. उगाच तुझं रॅगिंग होईल. मग तुझं लक्ष लागणार नाही. तू तासनतास रडशील. याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होईल. मला असं व्हायला नकोय आणि घरच्यांना पण यावर आक्षेप नसावा, कारण वेगळ्या डिझाईन आहे पण माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे ते. आणि हे हिरवं काकण जाडजूड अशासाठी करून घेतलं की हातात कंगन आणि तुलाही ऑकवर्ड्स वाटणार नाही. तो अगदी छान समजावून तिला सांगत होता आणि ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. ती त्याला बिलगली, किती विचार करता माझा. थँक्यू मुकुंदा. तिने ठेवलेलं नवीन नाव त्याला आवडलं, कुंदा. आणि आई आणि बहिणींना पण ही आयडिया आवडली होती. सगळ्यांच्या शाळा कॉलेज सुरू झाल्या. त्यांचं रुटीन बसलं होतं. तो तिला महाबसा बस स्टँडवर सोडून पुढे जायचा आणि ती बसने पणजीला कॉलेजला जायची. तो दुपारी 3च्या दरम्यान घरी पोहोचायचा. ती 3:30-4 वाजता पोहोचायची. तिची ताई तिच्या मामाची मुलगी होती. तिला कॉलेजला जायला अनुच्या घरून जवळ पडायचं म्हणून ती त्याच्याकडेच राहायची. आठवड्यातून एकदा ती आणि एकदा तो, असे आठवड्यातून 2दा ती तिच्या घरी जाऊन यायची. तो त्यांना सगळं हवं नको ते बघायचा. चेकअपसाठी घेऊन जायचा. त्याने आपला शब्द पाळला होता. दोघे सुखी संसार करत होते, त्यामुळे घरचेही समाधानी होते.